पहलगाममधील गोळीबाराचा नवा व्हिडिओ समोर. झिपलाईनचा अनुभव घेत असताना अचानक मागे गोळीबार. गुजरातच्या अहमदाबादचे रहिवासी ऋषी भट्ट यांनी शूट केला व्हिडिओ. दरम्यान झिपलाईन करताना शेजारील व्यक्ती अल्लाहू अकबर बोलत असल्यानं संशय असल्याचं वक्तव्य. पहलगाम हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर. पहलगाम हल्ल्यावेळी पर्यटक लपतानाचा व्हिडिओ समोर. व्हिडिओत गोळीबारांचे आवाज. पर्यटक भीतीनं खाली बसल्याचं व्हिडिओ समोर. उत्तर युरोपच्या स्वीडन देशाकडून भारतीय सैन्याला कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर. सर्जिकल स्ट्राईकसाठी स्वीडनच्या साब कंपनीकडून भारताला संहारक शस्त्र. सिंधू पाणी करार रद्द झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या हालचाली. उपपंतप्रधान परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दारच्या उपस्थितीत बैठक. बैठकीला पाकिस्तानातील सर्व मोठे अधिकाऱ्यांची उपस्थिती. पाकचा पंतप्रधान शहबाज शरीफची इस्लामाबादमध्ये बैठक. सिंध प्रांतातील विरोधामुळे शहबाज शरीफ अस्वस्थ. बिथरलेल्या पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांची सीसीआय बैठक. युद्धाच्या भीतीमुळे पाकिस्तानी सैन्याची घाबरगुंडी. खचलेल्या मनोबलामुळे हजारो पाकिस्तानी सैनिकांचे राजीनामे. पाकिस्तानातल्या जवळपास 1200 सैनिकांनी राजीनामे दिलेत. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा लष्कराकडून पाठलाग. लष्करानं 5 दिवसात 4 वेळा हल्लेखोरांचे लोकेशन शोधून काढलं. 4ही वेळा दहशतवादी दाट जंगलांमुळे मधून पळाले. लष्करी सूत्रांची माहिती. श्रीनगर पोलिसांकडून दहशतवाद्यांशी संबंधित ठिकाणी छापेमारी. 36 ठिकाणी श्रीनगर पोलिसांकडून छापेमारी. दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी छापेमारी. दहशतवाद्यांना काश्मीरी नागरिकांनी मदत केल्याचा संशय. एनआयए तपासातून माहिती समोर. 15 काश्मीरी कामगारांची ओळख पटली. पहलगाम हल्ला प्रकरणी 3 मुख्य संशयितांना अटक. दोघांचा शोध सुरू. पहलगाम हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर होणार होता, पण गर्दीमुळे ड्रोन वापरण्याचा निर्णय रद्द. एनआयए तपासातून माहिती समोर. पाकमधील 10 जण 6 दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचंही समोर. आयएसआयनं पहलगाम दहशतवादी हल्ल्यात फंडिंग केल्याचा आरोप. तसंच काश्मीरच्या स्थानिक बकरवाल समुदायासोबत संपर्क करून त्यांना रॅडिकलाइज करण्याचाही प्रयत्न. अरुणाचल प्रदेशात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. अरुणाचल प्रदेशातील लोंगडिंग जिल्ह्यातील पंचाव भागात चकमक. एससीएन गटाचे 3 दहशतवादी ठार. दहशतवाद्यांकडून 4 शस्त्र आणि दारुगोळा जप्त. तेलंगणा छत्तीसगडच्या सीमेवर 4 दिवसात 28 नक्षलवाद्यांचा खात्मा. करेगुट्टा टेकडीवर गेल्या 5 दिवसांपासून विशेष मोहीम. 10,000हून अधिक जवानांचा मोहिमेत सहभाग. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी. प्रशासनाचा मोठा निर्णय. कुठल्याही पर्वतांवर किंवा इतर ठिकाणी ट्रेकिंगसाठी न जाता फक्त मुख्य पर्यटन स्थळावर नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येणार. जम्मू काश्मीरमधील कमांड पोस्ट केरान गुरेज ही पर्यटन स्थळं बंद. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेसाठी बॉर्डरवरील पर्यटन स्थळं बंद करण्यात आली. अटारी बॉर्डरवरून 145 पाकिस्तानी भारतातून परतले, तर 275 भारतीय नागरिक पाकिस्तानातून मायदेशी परतले. गुजरातमधील मेहसाणात 50हून अधिक पाकिस्तानी हिंदू कुटुंब स्थायिक. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात परत जाण्यास नकार. पाकिस्तानमध्ये हिंदू कुटुंबांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल दिली माहिती. अतिरेक्यांसोबत लग्न करून परतलेल्या 2 पाकिस्तानी महिलांचा पाकिस्तानला जाण्यास नकार. भारतातच जगायचंय आणि भारतातच मरायचंय. पाकिस्तानी महिलांची भूमिका. 15 वर्षांपासून दोन्ही महिला जम्मू काश्मीरमध्ये वास्तव्यास. 2017 साली चीनकडून पाकिस्तानला मिळालेली एअर डिफेन्स सिस्टीम काम करत नसल्याचं समोर. 2 वर्षात 388 त्रुटी समोर. 2008 मध्ये मिळालेले रॉकेट लॉन्चर 2020 पासून निष्क्रिय. तर 1990 मध्ये देण्यात आलेले T-85 AP टँक सुद्धा एक्सपायर झालेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या जगदाळे कुटुंबातील एका मुलीला DY पाटील संस्थेत नोकरी मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अजिंक्य पाटील यांना फोन. जळगावमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम बांधवांसह महिलांचा आंदोलनात सहभाग. धुळ्याच्या सिंदखेडमध्ये काळ्या फिती लावून पहलगाम हल्ल्याचा निषेध. पहलगाममधील हल्ल्याचा नाशिकच्या मालेगावात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध. विविध सामाजिक संघटनांकडून घोषणाबाजी. मृत्यू झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण. रायगडच्या खोपोलीतील अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आम्ही सारे भारतीय मूक निदर्शन.
मुकनिदर्शनातून सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. सिंधुदुर्गमध्ये पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. आंदोलकांकडून पाकिस्तान विरोधी घोषणा. मेणबत्त्या पेटवून शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण. पाकिस्तान मुर्दाबाद. पाकिस्तान मुर्दाबाद. मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. 2023 मध्ये जाहीर सभेत दत्ता दळवींनी एकनाथ शिंदेंवर शिवराळ भाषेत टीका केल्यानंतर झाली होती अटक. जळगावच्या अमळनेरचे पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्याम पाटील यांचा पदाचा राजीनामा. पक्षातीलच काही लोकांकडून कार्यकर्त्यांची अडवणूक होत असल्याचा आरोप. रात्री उशिरा वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी. कराडचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आल्याची माहिती. शुगर कमी झाल्यानं कराडला त्रास झाल्यानं वैद्यकीय तपासणी. इतर चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर कराडवरील उपचाराची दिशा ठरणार. आरोपींना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवावं ही धनंजय देशमुखांची मागणी योग्य. धनंजय देशमुखांनी गृहमंत्रालयाला पत्र लिहिण्यापेक्षा कोर्टात मागणी करावी. दमान यांची प्रतिक्रिया. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेची हर्सुल कारागृहात रवानगी. वाल्मिक कराडमुळे रणजित कासलेला धोका असल्यामुळे हर्सुलमध्ये रवानगी. रणजित कासलेनं वाल्मिक कराडवर केले होते गंभीर आरोप. माजी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तरी त्यांच्या मंत्रालयातील दालनाबाहेर नावाची पाटी जैसे थेच. राजीनामा घेतल्यावरही नावाची पाटी कायम असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलचा दणदणीत विजय. कल्याण शेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर विकास पॅनलचा 18 पैकी 15 जागांवर विजय. करमाळ्याच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी आमदार नारायण पाटील. व्हाईस चेअरमनपदी महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 21 पैकी 21 जागांवर विजय. कोल्हापूरच्या जांभूळवाडीत यूपीएससी परीक्षेत 605वी रँक मिळवलेल्या दिलीप कुमार देसाई यांची मिरवणूक काढून जंगी नागरी सत्कार. फुलांची उधळण घरोघरी. औक्षण अभिनंदनाचा वर्षाव. गावकऱ्यांकडून सत्कार. मुलगी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करताना वडिलांना हार्ट अटॅकनं मृत्यू. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील घटनेनं हळहळ. खंदारे परिवारावर दुःखाचा डोंगर. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंगल कलश यात्रेत लहान मुलांचा सहभाग. उन्हामुळे लहान मुलांना काही झाल्यास याची जबाबदारी घेणार का? रोहिणी खडसेंचा सवाल. रोहिणी खडसे आणि शिंदेच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंमध्ये जुंपली. कोण ज्योती वाघमारे? ज्यांना ओळखत नाही त्यांच्यावर बोलत नाही. रोहिणी खडसेंचं ज्योती वाघमारेंना उत्तर. तर मी तुमच्यासारखं बापाच्या जीवावर राजकारण करत नाही. ज्योती वाघमारेंची टीका. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंगल कलश गौरव यात्रेचं धुळे शहरात जल्लोषात स्वागत. पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची अजित पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. जळगाव जिल्ह्यातील तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी कार्यालयात हजेरीसाठी बायोमेट्रिक मशीन बसवा. रासपची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हापूस आंबा स्वस्त. कोकणातील आंब्याला मागणी वाढली. आंब्याला प्रति डझन 400 ते 800 रुपयांचा दर. विदर्भातील उन्हाच्या तडाख्यातही वाशिममधील प्रगतिशील शेतकरी विशाल ठाकरेंची संत्रा बाग हिरवीगार. पाण्याचं योग्य नियोजन आणि मशागतीमुळे संत्र्यांची बाग तडाख्याच्या उन्हातही तरली. तापमानवाढीमुळे नाशिकच्या बाजारपेठेत पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडले. किरकोळ विक्रेत्यांकडे कोथिंबीर 60 रुपये जुडी तर मेथी 40 रुपये जुडी. परभणीत खरीपसाठी शेतकऱ्यांकडून तयारी सुरू. रखरखत्या उन्हात शेतकऱ्याकडून शेतात पाळी मारण्याचे काम सुरू. यंदा चांगल्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. सांगलीच्या जत तालुक्यात भीषण पाणी टंचाई. 4 गावात तर आटपाडीत एका गावासह 9 वाड्या वस्त्यांवर टँकर सुरू. 17 गावांचा टँकर मागणी प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित. कोकणात सर्वाधिक पाऊस पडत असला तरी सिंधुदुर्गातील काही भागात सध्या भीषण पाणी टंचाई. उडाळ तालुक्यातील घोटगे गावात पाण्याचा प्रश्न गंभीर. अनेक दशकांपासून गावात पाटबंधारे विभागाची कोणतीही योजना आली नाहीये. बुलढाणा जिल्ह्यात 31 टँकरद्वारे गावांना पाणी पुरवठा. जिल्हा प्रशासनानं 166 विहिरी अधिगृहीत केल्या. बुलढाण्यात सध्या भीषण पाणी टंचाई. नाशिकच्या गडकरी चौक परिसरात एक मोठं झाड ट्रॅक्टरवर कोसळलं. परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ ट्रक चालकाला बाहेर काढलं. ट्रक चालक किरकोळ जखमी. साताऱ्याच्या कराडमध्ये हनुमान यात्रेनिमित्त गावाच्या वेशीपासून प्रवेशद्वारापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण. वृक्षारोपणासाठी गावातील तरुणांकडून श्रमदान. बीडच्या चऱ्हाटा गावामधील प्राथमिक आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था. आरोग्य केंद्रात 5 वर्षांपासून विद्युत जोडणीच नाही. उन्हाचा उकाडा वाढल्यानं अधिकारी वैतागले. कराडच्या आटके गावात बिबट्याचा वावर. दिवसा ढवळ्या
बिबट्या लोकवस्तीत येत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी.